लांडगा बकरं खायला जातं. लांडगा बकरं खायला त्यावेळेस. हा मग तुम्ही एवढे झोपून काय करायचं 2-3 आमच्या डोसकी पुढेच हो. आणि तुम्ही सगळे झोपलेच होतो. पाठवायला आलतो मग पाठवायला तिथे काय राहिला नॅचरल रांडच्या आणि भंडाऱ्याची पुडी मागतोस काय म्हणून त्या वेळेला ते मला माहिती आहे ते डोका चिठ्ठी देतो भंडारा. तरी पण एवढं करेक्ट आठवायचं अवघड आहे ना. एवढं करेक्ट आठवायचं कॉम्प्युटर म्हणजे एवढं करेक्ट आठवायचं अवघड आहे ना. केलं का कॅम्प्युटर हाकीचे काय करायला आलं असं म्हटलं कन्या खायला आलं असायचं जरा देवाची नोकरी सुद्धीन करा म्हटलं आणि ते गेरटीच आणू सुनबरला ते सगळं सपय आहे म्हणून पळणारच आहे म्हणून पळायचं. बॅटरी सोडलेलं पडल्यावर कुत्री पडली कुत्र्यांच्या पाठोपाठ आम्ही पडला एकामेकावर आम्ही पडलो असं सुरुवात आहे. आणि मागणं काय म्हणतात भडगाववाले यांनी तोरसो अवनवून ಕೊಡ್ಲಿ ತಗೊಂಡು खाली ಯಾವಾಗ घ्या ना ಯಾರು ಬೇಕಾದ್ರೆ ಕುಣಿಸ್ತೀವಿ ಬೇಕಾದಂಗೆ ಕಾಲು ತಂದು ಹೋಗ್ತಾರೆ ನಿನಗೇನು ಜಳ ಇಲ್ಲ ನನ್ನ ಸಣ್ಣ ಹುಡುಗರು ಅವು म्हणजे काय मराठीत सांगा. घर घेर बांधून गोटा गिटा करून ला 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 करतात दाबात येतात. मला सांगा तुम्हाला एवढं कसं काय आठवतंय सगळं अजून एवढं करेक्ट कसं काय आठवतंय अजून सगळं काय मला काय माहिती नाही हो तुमची सगळ्यांचीच. मग तुम्ही आता तिकडे बकरी राखायला किती वर्ष गेला मामांची? मी काय तर 10 वर्ष तरी गेलो बघा. 2 बकरी असं धरणार आणि घोंगडी असं घालून पाठीवर देणार मला 2 बकरी. हा आणि इथनं 1 एकर रान लवडून रस्त्यावर आणून ठेवायचं ते. तू येणार आहे बकऱ्यात म्हटल्यावर सगळे मेंढके सज्ज तयार असायचं. तयार आहे पुरी नाही का काय नाही एवढा दरार होता एवढा. मी आलोय मित्रांनो महादेव बाबनावर यांच्याकडे. मित्रांनो यांच्याकडे यायचं खास कारण म्हणजे सावकरच्या शेतात मी राबायला होतो. आजाचं जेवण न्यायचं पाणी न्यायचं. शिव देतो का की लोकाला शिव देत होता की ते डोळ्यानं बघितलं होतं हे रांडेचं कशाला यायला हे रांडेचं कशाला जातोय असं शिवा देत होता तो. मग ते डोळ्यानं बघून मला मी शिवा देतोय म्हणून मी बाहेरच डबा ठेवायचं पाणीचं गागरीत ठेवायचं असं आणि बकऱ्याकडे जायचं. मग ते 12 रुपये कसं दिल्याने ती दिवसाला 1 रुपये द्यायचं. चुकीलं असतं आज नेतोच ना उद्या आला तर 1 रुपये भाडं द्यायचं. व्याज 1 रुपये द्यायचं. दिवसाला 1 रुपये व्याजानं 12 रुपये तुम्ही घेतला. मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे असं मराठीमधून आहेत. ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे. म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग करावयाचे आहे. 1000हूनही अधिक व्हिडिओंचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत. त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता. खाली गुगल पे व फोनपे नंबर दिलेला आहे. मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा. बोला बोला बाळमामांच्या नावानं चांगलं. मी शरण आलो तुझ्या पाया. नमस्कार. बाळमामांच्या नावानं चांग बोला, विठ्ठलदेवाच्या नावानं चांग बोला, अलसना अप्पांच्या नावानं चांग बोला, मुळे महाराजांच्या नावानं चांग बोला, महालिंगरायाच्या नावानं चांग बोला, शेळ्या मेंढ्यांच्या नावानं चांग बोला, राजा घोड्याच्या नावानं चांग बोला, आई मायाक्का देवीच्या नावानं चांग बोला, मरगुबाईच्या नावानं चांग बोला, सत्यबाईंच्या नावानं चांग बोला. बोला बोला बाळमामांच्या नावानं चांग बोला. नमस्कार मित्रांनो. गेले अनेक दिवस आपण बऱ्याचशा अशा मुलाखती घेत आहोत आणि आपण आता एक नवीन सदर सुरू केले ते म्हणजे पॉडकास्ट. आणि ह्या पॉडकास्टमध्ये आपण मोठ्या इंटरव्ह्यू घेत आहोत आणि मोठ्या इंटरव्ह्यू घेऊन त्या वेगळ्या प्रकारे म्हणजे आता एक थोडंसं प्रोफेशनल टाईपने आपण घेत आहोत. म्हणजेच पॉडकास्ट हे फार मोठ्या अंतराचं म्हणजे 1 तासाचं 1.5 तासाचं असं हे मोठे व्हिडिओ आपण बनवत आहोत. मित्रांनो मी आता आलो जळळीमध्ये बाबनावर यांच्या जे घरं आहेत बाबनावरांची तर त्या ठिकाणी मी आलो आहे मित्रांनो महादेव बाबनावर यांच्याकडे. मित्रांनो यांच्याकडे यायचं खास कारण म्हणजे मामांच्या बकऱ्यांमध्ये भरपूर राबलेले आहेत आणि अशा राबलेल्या माणसांची मुलाखत घेऊन तुमच्यापर्यंत त्यांचे अनुभव आणायचे म्हणूनच मित्रांनो हा सगळा खटाटोप केलेला आहे. मित्रांनो गेले अनेक वर्ष तुम्ही असेच साथ देत आहात आणि असंच साथ देत राहा आणि असंच हे व्हिडिओ बघत राहा. आणि ह्या व्हिडिओ बघून खरोखर तुम्हाला जर चांगले व्हिडिओ आवडले तर लाईक करायला विसरू नका आणि खाली सबस्क्राईबचं बटन आहे ते सबस्क्राईब बटन दाबा. कारण तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर केल्यामुळं हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचतात. मित्रांनो
जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचल्यामुळे काय होतंय की मामांची माहिती सगळ्यात जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचते. आता आम्ही आमचं गाव शेंद्रीवरून इथं जळीला आज इथं का आलो आम्ही, कारण का मामांची जी माहिती आहे ती सगळी माहिती घेऊन ते लोकांच्यापर्यंत पोचवायची आहे. दुसरं काही याच्यामध्ये उद्देश नाही आहे. तर मामांची माहिती जास्तीत जास्त लोकांच्यावर पोहोचवण्यासाठी आम्ही हे करतोय, म्हणजे प्रत्येक ठिकाणी जाऊन अशा लोकांना भेटून त्यांच्या मुलाखती घेतोय. तुमचं काम काय आहे, तुम्ही काय करायचं आहे, ते व्हिडिओ सगळ्यांना शेअर करायचे आहेत, ते व्हिडिओ लाईक करायचे आहेत आणि जास्तीत जास्त वेळ हे व्हिडिओ बघायचे आहेत, जेणेकरून यूट्यूब काय करेल, सगळ्या लोकांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोचवेल. आणि म्हणूनच तुम्ही हे व्हिडिओ पूर्णपणे बघा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. आधी मी सांगत नव्हतो पण आता सांगावं लागतंय. मित्रांनो, खरंच हे इंटरव्ह्यू असे व्हायला पाहिजेत. मामांचं हे कार्य जे काय आहे ते उलगडत जायला पाहिजेत. आणि जसं जसं मी पुढं चाललोय तसं नवनवीन माणसं आपल्याबरोबर येऊन भेटत आहेत. आणि त्याच माणसांच्यापैकी एक आपल्याबरोबर आता आहेत महादेव बाबा नवरे. ह्याच्यापूर्वी आपण मित्रांनो कधीच मुलाखत घेतलेली नाही त्यांची. तर आता मी आलोय महादेव बाबा नवरे यांच्याकडे आणि त्यांच्याकडून मामांच्या विषयीची माहिती आपण जाणून घ्या. बोला बाळूमामांच्या नावानं नमस्कार. नमस्कार. जय बाळूमामांच्या नावानं चांग बोलू. तुम्ही आता पहिल्यांदा मला सांगा, पहिल्यांदा तुम्ही सावकारांच्याकडे कामाला होता. मामांच्याकडे जायचा योग पहिल्यांदा तुमचा कसा आला? म्हणजे सावकारच्या शेतात मी राबायला होतो. मग आजाचं जेवण न्यायचं, पाणी न्यायचं, काय असेल तिथं नेऊन सावकारच्या शेतातनं घरापर्यंत शेताला नेऊन द्यायचं. सावकारच्या शेतात म्हणजे भडगाव सावकार, भडगावचा म्हणजे हे इराप्पा सावकार, मग इराप्पा कोणकेरे यांच्या शेतामध्ये. त्यांच्या शेतातनं जेवण घेऊन तिथं शेताला नेऊन द्यायचं आणि ते भांडी घेऊन आणि घराला जायचं आणि जायचं यायचं असं सारखं चालू ठेवलं होतं. बरं. सावकारांच्या कामाला किती वर्ष असल्यापासून गेला तुम्ही? आम्ही 15 वर्षाचा होतो, तरीपासून 7 वर्ष केलो मी सावकारांच्याकडे. मग सावकारांच्याकडे जायचं कसं काय सुचलं तुम्हाला? काय कोण पटला, वडिलांनी पटलं, कसं पटलं काय? वडील नाही मिळता, हा शेजारी एकटा भांडाळा म्हणून होता तो, त्याचा दोस्त, सावकारचा दोस्त. बरं. ते म्हणाला मला गाडी पाहिजे म्हणून सावकारला तो सांगितला, कामाला गाडी पाहिजे म्हणून तेव्हा सांगितला. मग तो म्हटला 5 रुपये रात्री दिवसा 5 रुपयानं मला ठेवून घेतलं. रात्री दिवसा 5 रुपये द्यायचे. म्हणजे एक रात्र एक दिवस राबल्यावर 24 तासला 5 रुपये द्यायचे. 5 रुपये. जेवण नाही, जेवण आपला घरला येऊन जेवायचं. घरला येऊन जेवायचं. मग जळली ते भडगाव अंतर किती आहे? 1 किलोमीटर. 1 किलोमीटर. म्हणजे त्यांच्या त्यांच्या शेतापर्यंत तुमचं अंतर 1 किलोमीटर आहे. तुम्ही दिवसाला रात्रीला 5 रुपये तुम्हाला मिळायचे. मग तिथं काय काय काम करत होतं तुम्ही शेतात? आम्ही पाणी सोडायचं, इंजिन चालू करायचं, मोटर चालू करायचं, मग 1 पाक पाणी पाजायचं. बर. पाणी कशाने पाजत होतं त्यावेळेला? मोठ होते का काय होतं? मोठ नाही, इंजिन होतं. इंजिन होतं. बर. इंजिन चालू करायचं, ते पाईपलाईन 50 मोटर होतं, ते 3 क्वाक टाकत होतं, ते तिघासने सोडायचं आणि परत विहिरीवर यायचं, इंजिन चालू करायचं, इंजिन चालू करून ते पाणी पाजवायचं आम्ही. बर. मग त्यावेळेला 12 वाजलं की जेवण येणार. बर. मग तेव्हा बंद करायचं, जेवायचं आणि संध्याकाळी चालू करायचं. मग रात्री 8-9 पर्यंत सावकारच्या शेतात, 8-9 पर्यंत सावकार, परत संध्याकाळी आणि घरला यायचं. बरोबर. आणि सकाळी 7ला आणि जायचं. मग रात्री येऊन तुम्ही परत घराकडे येऊन तिकडे जात होता? मग काय? सकाळी 7ला जायचं आणि पाणी चालू करायचं, मोटर अगोदर मोटर चालू करायचं आणि यायचं. ढोरासनी शान काढायचं, शान टाकायचं, गवत टाकायचं आणि पाण्याकडे जायचं. बर. किती वर्ष वय होतं तुमचं त्यावेळेला? 7 वर्ष. मी 15 वर्षाचा होतो. 15 वर्षाचा होता. बर. मग सावकारांच्यात कधी जेवायला नव्हता तुम्ही? नाही. जेवायला कधी थांबायचं नाही. मग सावकारांच्या त्यावेळेला, आता हे साधारण मामांच्या समाधी व्हायच्या आधीची गोष्ट, सावकारांचं आणि मामांचं मोठं नातं होतं. सावकार मामांच्याकडं यायचे, मामा सावकारांच्या शेतामध्ये यायचे. आता मगाशी जो फोटो आम्ही बघितला तो फोटो सुद्धा सावकारांच्या शेतात त्या परिसरातच काढलेला आहे. मामा पहिल्यांदा सावकारांच्या आले आणि तुम्ही पहिल्यांदा मामांच्याकडे केव्हा बघितलं? त्यासने केव्हा बघितलं मामांच्याकडे? त्यांच्या शेतातच पहिला झूट बघितलं मी. मग बारकी होतो मी, शिवा देतो म्हणून लांब शेताकडनं जायचं, पाणी पाजायचं,
बकऱ्यात यायचं नाही असं करत होतो. बकऱ्यात नाही गेला नाही, लांब जायचं. हा लांब न जाणार. मग सावकार काय म्हटला, शिवाय द्यायला लागला. बकऱ्यात काय येत नाही आणि जेवण काय आणत नाही म्हणून सावकार दिलं शिवाय द्यायला. मग कधीपासून जेवण आणायचं, त्यांना पाणी भरून द्यायचं. जेवण कुठलं आणायचं? सावकारच्या घरात ना. सावकारच्या घरात ना आणून जेवण मामांना द्यायचं. मामाला द्यायचं. डबल दिल्यावर काय म्हणणार, जेवण आणलं असं, हो आणलं हो म्हणणार, ठेवणार आणि आम्ही सुटणारच. का भीत होतो. भीत होता. हा त्यावेळी तुम्हाला कळत होतं? म्हणजे कळत होतो हो. खरं शिव देतो का की लोकाला शिव देत होता की ते डोळ्यानं बघितलं होतं. हे रांडेचं कशाला यायला, हे रांडेचं कशाला जातोय असं शिवा देत होता तो. मग ते डोळ्यानं बघून मला विश्वास येतोय म्हणून मी बाहेरच डबा ठेवायचं, पाणीचं गागरीत ठेवायचं असं आणि बकऱ्याकडे जायचं. बकऱ्याकडे जायचं, बरोबर. मग मामांना तुम्ही बघितला, मामा तुम्ही स्वतःच्या डोळ्याने मामांना बघितलाय. त्यावेळेस बकरे किती होते त्यावेळेला? त्यावेळेला 700 बकरी होती. 700 बकरे होते. भडगाव सावकारांच्या शेतात थांबलेली बकरी किती दिवस थांबायची इथं शेतात बकरी? 2 दिवस. 2 दिवस थांबायचे. तिसऱ्या दिवशी ते मोत्याच्या शेतात जाणार. चौथ्या दिवशी ते सोलापूर, मूर्ती यांचे आणि सोलापूर यांचे. असं त्यांनी वाटणी करून घेणार. मग घरातले लोक, सावकारांच्या घरातले लोक कोण कोण सेवा करायला येत होतं? मामांच्याकडे कोण कोण येत होतं? मामाकडं सावकारची आणि ते रावसाहेब बी नाही, बाळासाहेब मोठा होता जरा, त्याला म्हणजे असं होत होता. बाळासाहेब येत होता आणि सावकार ती आणि ती मुलगी भडगाई पिढीवर इंग्रजी इवर पिढ्यावर गोंड्या म्हणा आवडी कोण करतात. म्हणजे थोरल्या सावकारची मुलगी रामू गोंड्याच्या लेखाला दिलती. ते मुलगी एक होती सावकार बरोबर येत होती. बाळासाहेब, रावसाहेब हे बारकं होतं. बरोबर. हे लहान होतो. आणि दयानंद अगदी लहान. अगदी. ते रावसाहेब बघा दुसरीला होता बघा त्यावेळेला. दुसरीला होते शाळेला. मग त्यावेळेपासून तुम्ही मामांच्याकडे जाताय. मामांच्याकडे तुम्ही आता सावकारांच्यात कामाला होता, सावकारांच्यात बकरे आल्यावरच मामांच्याकडे जात होता. होय. मामांचे बकरे राखायला केव्हा गेला? मग परत 7 वर्ष मी तिथं चाकरी केल्यावर कुणाकडं? सावकारकडे. 8व्या वर्षी भांडण करून मी बकऱ्यात गेलो. भांडण केलं सा सावकार बरोबर? सावकार बरोबर. का? एरापा मामांच्या बरोबर का कुणाबरोबर? एरापा मामा बरोबर. होय. का म्हणजे जत्रेला नकोच म्हणणार तो. मी जातो इथं घरात कोण नाही म्हणून ते भांडत होता. जत्रेला? म्हणजे तिकडं भंडारा यात्रेला? मामांच्या भंडारा यात्रेला. मग तो म्हणाला पाणी चालू आहे तू येऊ नकोस, इथंच राहा. मित्रांनो 7-8 वर्ष इथं राबले तिथं सावकारांच्या शेतामध्ये. आणि एक 7 वर्षानंतर काय झालं, 7 वर्षानंतर भंडारा यात्रा होती आणि भंडारा यात्रेच्या वेळेला सावकार काय म्हणाले, तू घरातच थांबायचं, तू यायचं नाही भंडारा यात्रेला, माझं मी जातो भंडारा यात्रेला. तर ह्यांच्यात हे भांडायला लागले, महादेव मामा भांडायला लागले काय मी पण येणार म्हणून. आणि त्यावेळेला भांडून मग निघून गेले सावकार. भांडून मग पैसे देत नाही म्हटला. पैसे देत नाही म्हटल्यावर चिंचवडी नागावकडे 13 रुपये घेतलो. कुणाकडं? चिंचवडी नागाव म्हणून आहेत, त्यांच्या घराला लागून. चिंचेवाडे म्हणजे चिंचेवाडे नावाच्या एका व्यक्तीकडनं तुम्ही 12 रुपये घेतला. 12 रुपये घेतला ना? पुढे मग काय? मग ते 12 रुपये कसं दिल्याने ती दिवसाला 1 रुपये द्यायचं. चुकीलं असतं आज नेतोच ना, उद्या आला तर 1 रुपये भाडं द्यायचं. व्याज 1 रुपये द्यायचं. दिवसाला 1 रुपये व्याजानं 12 रुपये तुम्ही घेतलो. रात्री 12ला मी पाणी बळदल्यावर नदीला ओढून गेलो. कुठे? गडिंगल्यात गेलो. गडिंगल्यात स्टँडवर गेलो, गाडी नव्हती. मग याच्या आधी मला सांगा, नदीला त्यावेळी पाणी होतं काय? कसं काय? बळद जातं पाणी. बळद जातं पाणी. मग त्यावेळेला रस्ता वगैरे आपला भडगावकडे जायचंच नाही, असं नदीवरनं जायचं. मधनच वाट आहे, घाटावरनं जाणार. मग तिथनं जाऊन मग ट्रक होता. मग कुठं जाणार म्हटलं, तो गारगोटीला जाणार म्हटला ट्रकवाला. मग मी बी येणार आहे, आदमापूरला जाणार आहे आणि ट्रक तिथे येतो म्हटलं. मग ये बाबा म्हटलं, तो बी दोघं होते. मग तिने काय म्हणते, 2 रुपये घेणार. 2 रुपये घेणार.
मग घेवा म्हटलो. हा, त्यांना 2 रुपये दिलं. हा. तिथनं गारगुडीला जाऊन उतरलो. मग तिथनं एक ट्रक आणलं होतं मुरगुडला. त्यावेळी एसटी वगैरे काय नव्हती का? नाही, रात्री कुठलं 12ला. रात्री 12ची गोष्ट सांगा. हा. अरे बापरे. मग तिथं जायला 1 वाजलं होतं मला, कुठं आदमापूरला जायला. हा. हा. मग तिथं जाऊन गारगोटीतनं परत तुम्हाला ट्रक मिळाला ना? हा ट्रक मिळाला. हा. मग तिथनं 1 रुपये देऊन ते मुदळ तिथाला उतरलो. सोडला. हा, हा उतरून मग देऊळ दिसते सगळं दिसायला लागलं. हा जत्रा इथंच आहे म्हणाले त्यांनी. लोक विचारल्यावर हा, हा, हॉटेलवाल्याला विचारलो, हे जत्रा कुठं आहे? हा, हा, मग इथंच आहे. हा, मग चलत गेलो की हा, हा, हा. गेलो आणि त्यावेळेला आणि भडगावचं लोक वळखीची सगळी ते खीर करायला येत होती. हा, ते भेटल्याने हा, हा. सगळं खीर केलं, झालं, जत्रा केलो. आणि परत सकाळी आणि किती दिवस थांबला तिथं आदमापुरात? 2 दिवस थांबलो. 2 दिवस थांबला. हा. तिसऱ्या दिवशी मी आलो. तिसऱ्या दिवशी परत आला. त्यांनी गाडी नेली, त्यांनी सावकारांनी हा. बैलगाडी नेली त्यांनी. बर. त्यांनी 4 दिवस थांबलं. 4 दिवस थांबले. हा. मग सावकार तुम्हाला तिथं गेला भेटले नाहीत काय? नाही, त्यावेळेला भेटलो नाही. भेटला नाही सावकार? नाही, बर. त्याला भेटायचंच नाही. हा. मग परत घरला आल्यावर मग ते बाका विचारलं, मी माझ्या आलतानी तुम्हाला भेटा नाही काय? हम्म, मग सावकार म्हटलं नाही म्हटला. हम्म, मला विचारलं नाही, मी त्यांना भेटा नाही हो, जत्रा केलो आणि परत आलो मी हम्म, असं सांगितलं आणि आलो की. हम्म, परत पुढच्या वर्षी आणि जत्रा आला परत. हम्म. त्या वर्षी म्हटलं मी कामाला येणार नाही. बर. तो 10 दिलं तर मी येणारच नाही. हा, 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 जत्रेला जाणार म्हणजे जाणार. हा, पुढच्या वर्षी 1 किलो. त्या वर्षी काय सोडलो कामं, हा. कधीपासून त्यांचं कामं सोडलो. बर. मग तुम्ही 12 रुपये घेऊन गेलता. हा. 12 रुपये मधले किती खर्च झाले, किती परत आणला इकडे? आता जाताना 2 रुपये इथनं घेतलेला ट्रकवाल्यानं, इथनं पुढे 1 रुपये 3 रुपये खर्च झाला. 3 झालं. येताना एक ह्यो आवरणारचा ह्यो गवळी कृष्णम्मा हा, त्यांच्या पोरग्याबरोबर मला पाठवला. हा. मग खर्च कुठला होता? पैसे राहिलंच की पैसे. बर. मग तिथं यात्रेत काय खर्च केला नाही? फक्त कापूर तेवढं लावलं 2 येण्याचं. नारळ बिरळ फोडायचं काहीच नाही माझ्या तर्कात. बर. कापूर तेवढं लावलो आणि 1 रुपये पेटीत टाकलो, पाया पडलो, हा, भंडार घेतलो, सुटलो की. हा. म्हणजे मग गवळी कृष्णम्मा म्हटला तुला जळलेला सोडतोय, मग तिथनं गाडीवर बस जातो. बर. मग त्याच्याबरोबर मग इथं आलो, दुनियाला उतरला, घरला आलो, 1 दिवस आलो, दुसऱ्या दिवशी आणि कामावर गेलोच ते की. पैसे भागवलं असा, किती भागवलं असं काय? परत ते दुसऱ्या दिवशीच भागलो. घरात होते पैसे. हा, हा, दुसऱ्या दिवशी मग ती म्हणाली मला व्याज नको बाबा, तू देवाला नेलास म्हटल्यावर व्याज नको, मग पैसे तेवढे घे. बर, बर, बर. मग त्याच्यापासून कधी बी आणि पैसे मागा नाही त्याच्याकडनं. बर, बाबा. मामा इथं येत होते भडगावच्या रानात. भडगावच्या रानात आल्यावर तुम्ही भडगाव सावकाराच्या घरात न तिथं जेवण द्यायला तुम्ही जात होता. होय. असं किती वर्ष तुम्ही केला? किती वर्ष मामा आलेले बघितलं तुम्ही? भडगावला 2 वर्ष गेलो. 3ऱ्या वर्षी आमच्या शेताला आणलो. 3ऱ्या वर्षी? हा. आणि मामा असतानाच सांगा मला. मामा असताना. हा, मामांच्या अवतार काळातलं सांगा. हा, मामा असताना इथं हे विहिरीजवळ एक झाड होती आंब्याची 2 यांची. त्या झाडाच्या बुडीच तंबू बांधलं आणि खाली यांच्या शेतात बकरी बसली. हा, हा. बर. 1 दिवस त्यांच्या शेतात, 1 दिवशी ह्या शेतात, हा. असं 3 दिवस काढला. बर. 4थ्या दिवशी आणि ते मोक्याच्या शेतात गेला. बरोबर, बरोबर. असं करत करत ते गाठ झालं. मग 4थ्या वर्षी काय केलं, मग बकरी चालली. मी सावकारच्या कामाला नव्हतो, दुसऱ्या कामावर होतो. मग बकरी चालली म्हटलं, म्हटलं बकऱ्याला येणार काय म्हटलं, हे येणार की म्हटलो. कोण म्हटलं? ते बकऱ्यातली माणसं? हा, नरसिंग रेगड्या. हा, हा. बर. मग जेवण न्यायला पाहिजे, तू येतोस काय म्हटला. मग येतो की करा म्हटलो. मग ते जे भाकरीचं बुट्टी घेतलो, मुतनाळापर्यंत चालत गेलो. चालत गेलं? बकरी कुठं होते त्यावेळेला? त्यावेळेला इथं भडगाव असणं मुतनाळा गेलं. मुतनाळा गेलं. हा, तेव्हा 2 वाजता तिथं भाकरी दिलो. हा, हा. कुठं? मुतनाळा हा, नदीवर. हा. आणि तिथनं सुटलं
कमतनूरला. हा 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 असं जाऊन आणि 2 वर्ष फक्त मला काय करणार, फक्त जेवण वाढायला दिलं. जेवण वाढायला. भांडी धुवायचं. त्यावेळी मामा होते मामा नाही, समाधी नंतर तुम्ही गेला. मग मामा समाधी घ्यायच्या आधी तुम्ही बकऱ्यात गेला नाही? बकऱ्यात गेला नाही. समाधी घ्यायच्या आधी नाही, समाधी घेतल्यानंतर. नंतर ते समाधी घेताना बी बकरी आणायला काय सावकार गेला, त्यावेळेला तू येऊ नकोस राम म्हणून ठेवला. आता हे तुम्ही सांगालाय मामांच्या समाधीच्या नंतरच, म्हणजे इकडे गेलता मुतनाळा गेलता ते आता सांगालाय. पण मला सांगा, मामा समाधी घेत्यावेळी तुम्ही कुठे होता? समाधी ज्यावेळी झाली त्यावेळी तुम्ही काय होता आणि तुम्ही गेला होता काय समाधीला? त्या सावकारच्या शेताच होतो त्यावेळेला. नाही, समाधीच्या वेळेला तुम्ही गेला नाही. नको म्हटला सावकार. मी अंतावाणी नरसिंग मूर्त्या सोलापुऱ्या हे सगळं 6 लोक गोळा झाल्याने तिने गेल्याने बकरी घेऊन कुठं भैरवड्याला आल्यावर. मग त्यावेळेला सावकार कोणाकडनं पाठवलं तर काय केलं, भाकरी घेऊन या म्हणून कुठं भैरवड्याला. मग तिथं तळ केलेलं ती. त्यावेळेला सावकारच्या शेतात, नरसिंगच्या शेतात घरातले आणि सोलापुरीचे घरातले हे भाकऱ्या गोळा करून बुट्टी बांधून चलत गेला भैरवडीला. तिथं भाकरी दिला. मग तिथनं बकरी बडगावला आली. बडगावला आल्यावर इकडं तिकडं फिरत झाली. मग त्याच्यापासून सावकारकडे जायचं बंद झालं. मी बकरी चालली म्हणजे जायचं. मग बकरी आल्या म्हटलं पटात जायचं बकऱ्यात. मामाने समाधी घेतल्यानंतर तुम्ही बकरी राखायला गेला मामांची. बकरी राखायला सुरुवात जी झाली सांगितलं तुम्ही, कोणी नर्स सांगितलं तुम्हाला आणि तुम्ही मुतनाळापर्यंत गेला. तिथनं पुढे कसं परत बकरी कशी राखला, कुठंपर्यंत निंगापूरपर्यंत तुम्ही गेला होता का? निंगापूरला गेला. निंगापूरपर्यंत गेला. त्यावेळी कोण काय तर 10 वर्ष गेलो निंगापूरला. 10 वर्ष निंगापूरला गेलाय. बर, त्यावेळी कोण कोण असायचं बकऱ्यामध्ये? हे आता भडगावची लोक, सोलापुऱ्या, नासिरग्या, मोरत्या, हे कोळ्या, आमचा बाबूचा भाऊ, हे सगळं लोक असणारच. आता कोण नाही ते काय सांगणार. आता हे झांजात तो 2 वर्ष करून आल्यावर तो झांजा आला. 2 वर्ष करून आल्यावर. आम्ही निंगापूर 2 वर्ष करून आल्यावर. इथे बाबांवरचे जेवढे घर आहेत त्यापैकी तुम्ही एक होता सांगा, महादेव बाबांवर तुमचं नाव. आणि कोण होतं सांगा मला? आप्पया बाबांवर. आप्पया बाबांवर. आणि बलवंत धनगर. बलवंत धनगर. आणि ह्यो मल्ला नाईक. असं 4 लोक होतो आम्ही. 4 लोकांनी तो भगनाळ्या म्हणून हली मारला. तिथं विहिरीवर उभारून हितनं जाणार आम्ही पण. आणि ह्यो मल्ला नाईक. असं 4 लोक होतो आम्ही. 4 लोकांनी तो भगनाळ्या म्हणून हली मारला. तिथं विहिरीवर उभारून हितनं जाणार आम्ही पण. मग तुम्ही आता तिकडे बकरी राखायला किती वर्ष गेला मामांची? मी काय तर 10 वर्ष तरी गेलो. 10 वर्षात तुम्हाला आलेले अनुभव सांगा, काय काय तिथं तुम्ही अनुभवला? अनुभव काय, जेवण करायचं, कुठं पाणी नाही पाणी आणायचं, काय थकतंय ते, काय उरलेलं चप्पल बांधून डोसकीवर घ्यायचं, काय राखतात ते वाट घेऊन जायचं संग. काय घटना घडली असेल, काय हे झालं असेल तुम्हाला? कोणती बकरी आता बघा, त्या 5 वर्ष झाल्यावर घटप्रभेला गेलो. गोंडे रामांना होता. 250 बकरी खांड रानात अडकलं शेतात. पाऊस लय मोठा पडला. मग बकरी येणार कसं? 2-3 खांड इथं घटप्रभेला आणलं घट टाकायला आणि 1 खांड राहिला. मग रामांना काय म्हणाला, आता कोण येणार नाही रे, तूच भिजून घेणार आणि तूच यायला पाहिजे म्हटलं. मग का हा ना म्हणतो. मग बकरी असं अडकल्यात. आता 9 वाजलंय, बकरी काढून आणायला पाहिजे म्हटलं. मग बकरी काढून आणाय म्हटलं गेला. 2 बकरी असं धरणार आणि घोंगडी असं घालून पाठीवर देणार मला. 2 बकरी. आणि इथनं 1 एकर रान लोंबडून रस्त्यावर आणून ठेवायचं. ते दोघं 1 पर्यंत 250 खांड काढून आणलो. 1 पर्यंत 250 पूर्ण खांड काढून आणलं. काढून आणलं. 2 बकरी घ्यायच्या नाही. न्यायचं.
असा 250 बकरी अंडावर आता 1 वाजलं. आता जेवण कसं आहे, मग पाहुणे म्हणाले घरला तर जेवण देता म्हणाले. नको म्हटलं आता जेवण संपले. आता रामण्ण म्हणाला नकोच रे. तो छत्री धरून उभा राहिला. तो पाऊस पडत होता तसा. मग एवढं चिप्पाड आणला, जाळ केला, शेकून घेतला, तिथं जरा लवणला आणि सकाळी उठला झाले. मग आरबाई म्हटला गेला. त्यावेळेला आम्हाला भाकरी मिळाली. कुठलं हे वन्नूर देसाचं. वन्नूर देसाईंची भाकरी मिळाली. कुठे आरबावीला. हा ते बाबळी झाडांचं कॉर्नर लावलं झाडामुळे वडाच्या झाडापाशी तुम्हाला तिथं भाकरी मिळाली. वन्नूर देसाई म्हणजे वन्नूरवरनं, बुधनूर जवळच्या वन्नूरवरनं भाकरी आली. मित्रांनो, धुंडापम्मा आपल्यावर आहेत. बाबांनावर यांच्याबरोबर धुंडापम्मा सुद्धा त्यावेळेला होते. म्हणजे ज्यावेळेला बकरी जात होती निंगापूरला त्यावेळेला धुंडापम्मा सुद्धा त्यांच्याबरोबर भरपूर राबलेले आहेत. म्हणजे महादेव बाबांनावर, आप्पया बाबांनावर, बलवंत धनगर ही तिन्ही मंडळी ज्यावेळी बकरी राखायला निंगापूरपर्यंत जात होते त्यांच्यावर धुंडापम्मा सुद्धा होते. आणि मग म्हणूनच मी धुंडापम्मांना सुद्धा या मुलाखतीमध्ये घेतलंय. तर त्यांना आपण बाबांनावर यांची सेवा कशी झाली ते विचारूया. सुरुवात कशी झाली सांगा यांची सेवेची. सुरुवात म्हणजे हे सावकारांची, भडगाववाल्यांची त्यांची जाणं येणं वहिवाट लई. बरोबर आहे. वहिवाट असताना ह्यांच्या गावचा बी नागाप्पा म्हणून एक माणूस होता. यांची सगळी दोस्ती खातर. कुठं त्यांची शेतं कुठं डोंगऱ्याच्या शेतापासून आजूबाजून शेतं होते. बकरी हिंडवायला बी असणार. आम्ही बी त्या डोंगऱ्याच्यातनं आंब्याच्या झाडातनं त्यांनी चारलाव आहे. ते सगळं तिथं तुंडाप्पा मूर्ती, शंकर मूर्ती, मल्लू मूर्ती, त्याच्याशिवाय येराप मूर्ती, दोघंजण येरापा, ही संपूर्ण सगळ्याची हीच होती. सगळे मामापाशी बसायचे, प्रसाद खाऊन आणि जायचे आणि यायचे असं सगळी करत होते. त्यावेळेला सावकरीन तेवढी जेवण घेऊन यायची. धाकल्या सावकरची बायको जेवण घेऊन यायची, वाढायची, करायची. ती मामा जीवत असेल तिकडे का आम्ही जाणारच नाही, तंबाखूचा नाही, आम्हाला काय करणार. मग अशापैकी संपूर्ण सगळं गोंडी हिराप्पा, रामम्मा कसा असायचा तो नुसता ताशावर काट्या मारत नाही तशापैकी त्याचं भांडण असायचं. रामम्मा कोण म्हटला? गोंडी रामम्मा म्हणजे मामा संग नव नट काय रे मकडे कुरगोळ काला मॅट जाऊन म्हणणार. तू येणार आहे बकऱ्यात म्हटल्यावर सगळे मेंढके तयार आहे. कुरी नाही का काय नाही, एवढा दरार होता. बकऱ्यात येणार आहे म्हटल्यावर सगळे मिळणार. कुठल्या गावचे ते? बडगावचे. थोरल्या सावकरचा युवाईच. युवाईच. थोरल्या सावकरचा युवाईच. गावातच मुलगी त्याच्या पोरग्याला दिलते. त्याचा पोरगा बी अटॅक घेऊन मेला, काशाप्पा म्हणून. बरोबर आहे. माझं सांगू तरी म्हणा. मग पुढं काय झालं? मग सोलापुऱ्याचा पोरगा सोलापुऱ्या शी बी बकरी राखायला असायचे. ती सोलापुराचा पोरगा काय करणार, त्यात काय खाणार, ऊन हड्डी होक तंत्र म्हणून तू जाणार. सोलापुऱ्या आण जगदा मग हिंग जगदा निघणार. हे गोंड्या रामम्माच्या नदीकडे बकरी न्यायची होती. रस्त्याकडला बकरी बसली ती शेतात उन्हाच्या सावकारच्या. हिंडवत पैसे सोडत चालला तो. उन्हाळी दिवस पैसे सोडत जाताना काळा आणि पांढरा बैल होता सोलापुऱ्याचा. तो आवाज झोपला होता. हे सोलापुऱ्या थरबाको म्हटला, घ्या ना यार बकायचं खुणची बकायचा काळ तंदो निघाल जळायला नुसतं ओडगोर जावं. म्हणजे काय मराठीत सांगा. म्हणजे काय मराठीत सांगा. मराठीत म्हणजे धाकली पोरं आहेत माझे, तो आवाज उभा कर म्हणशील, कोण राबणार नाही माझ्याशिवाय. आणि तुला काय वाटेल ते शेतात बकरी बसवणार, तुला कोण बी दाणं आणून टाकतात, तुला काय जळ आहे म्हणून मामाला म्हटला. ते नका म्हटला आणि ते कासरं घेतला आणि घोंगडं असं दंडावर होते का नाही असं ते असं टाकून घेतला, कासर घेतला आणि त्या बांधाच नाही ह्या बांधापर्यंत बांधून परतून उभा केला. रंड्याच्या म्हणाला मला पायचान शिवायचं तेवढं सोडून देऊन मला काय बी काम लावा म्हणाला, चुकणार नाही म्हणाला, तुला काय वाटायला लागलंय. असं होईना चोर लगेच 8-15 दिवसात
तो शेतवाला मालकच ते हप्त्यात फेडलाच नाहीतर नाही देणार कर शात तुझ्या नावावर करून घे. बरं आणि करलं की त्याच्या नावावरच केलं. होय. किती 9 एकर एका ठिकाणला आहे. अरे बापरे. होय, हा रस्ता ना त्या रस्ता. हा ऐकून घ्या, 9 एकर आहे. मग तू का आम्हाला मेहरवानकी करत नाहीस? आम्हाला बकन्या करायला कोण नाही, गप्पच माकडासारखं चल म्हटलं कुणी सोलापुराला आम्ही. आणि सगळी नेलाव की 2-3 महिने त्याला चटिवलं की वरचकडे पण वरचं आल्यावर भेटून येतो म्हटलं ना पचारच इकडं तोंड कशाला जाऊ. बरोबर आहे. परत इकडे यायला नाही. थोरला सावकर काय केला, त्याने बी 2-3 जोड कपडे घेतला होता. 3 जोड होते आणि मी पिल्ली धरून देणार आणि तो पिल्ली पाजवणार. तर हे सगळं कपडे कुजले ते. मी नवीन जाऊन घेऊन येतो असं धरलं तर पिसकायची हो. अरे बापरे. दैवाराच सगळं दैवारच. आणि पावसाळा लय आणि रडायला लागला ना. होई बरचान तरी मग आली मोठे होई बरचान आणलेला गप्पा होगो जातो. रडायला लागला सावकार. मग लई दिवसांनी त्याला लावून दिला. असलं काम या मामांचं आहे काय. आणि तो फायदा करून घेतला. तिची 9 एकर जमीन ती ह्याला बाजारला पैसे नाही. 9 एकर जमीन त्याच्या पदरात घातलाय. लक्षात घ्या. 9 एकर पदार्थ घातला. काळी थंड जमीन आहे. हप्त्यानं पैसे भर खरं तूच घ्यायला पाहिजे म्हटलं. हप्त्यानं दे नाही तर काय बी कर. खरेदीचा पैसा मालक खरेदीचा पैसा बी मी घालतो म्हटलं तर मी ऐकलेलं. आणि ते खरेदीचा पैसा तो बामण तो राहायला कापशीला कुणाला बी चौकशी करा. त्याला आमचं डोचकं काय खरं आहे. मग आता 9 एकर आता आहे त्यांच्याकडे. त्यांच्याकडेच आहे सोलापूरच्याकडे. रामा सोलापुऱ्या त्याचा मुलगा. आणि म्हशी बिशी सगळं करून तिथं आंब्यात झाड एक होता तर राहिला तिथं. ते हाय का नाही काय की खूप होती तिथं. आणि आता घर बांधून गोटा गिटा करून ला 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 करतात. दाबात यायचं. मला सांगा तुम्हाला एवढं कसं काय आठवतंय सगळं अजून? एवढं करेक्ट कसं काय आठवतंय अजून सगळं? काय मला काय माहिती नाही हो. तुमची सगळ्यांचीच मनपूर्वक हा तरी पण एवढं करेक्ट आठवायचं अवघड आहे ना. एवढं करेक्ट आठवायचं कॉम्प्युटर म्हणजे एवढं करेक्ट आठवायचं अवघड आहे. नाव सगळं माहित आहे. नाव सगळं यादवापर्यंत गेलता बघा की तिथं कुठं बसत ते सांगितलं सगळं. मामा म्हणाला काय माहिती आहे मी त्याला का कॅम्पिट हाकीचे काय मनपूर्वक हा तरी पण एवढं करेक्ट आठवायचं अवघड आहे ना. एवढं करेक्ट आठवायचं कॉम्प्युटर म्हणजे एवढं करेक्ट आठवायचं अवघड आहे. नाव सगळं माहित आहे. नाव सगळं यादवापर्यंत गेलता बघा की तिथं कुठं बसत ते सांगितलं सगळं. मामा म्हणाला काय माहिती आहे मी त्याला का कॅम्पिट हाकीचे काय मला एक सांगा दोन ते जरा गाडी ह्याने उचलून टाकलेले ते सांगा की दोघांनी म्हणून सांगा. गाडी उचलून सांगायचं आहे की तुम्ही पण सांगा. ते सगळं सांगतो सांगायचं. इकडलं गावाकडली होऊन जातात. सांगा भडगावची होऊन जातात. भडगावात अप्पई मूर्ती बसवाना मूर्ती मडू मूर्ती त्यांचं सावत्र भाऊ एक थोरला होता. तो काय त्याचं नाव होतं बा शिवलिंग मूर्ती. शिवलिंग मूर्ती. मग ती शिवलिंग मूर्तीचं दुकान होतं. मग शिवलिंग मूर्ती त्यांचा तो मल्लू मूर्तीचा थोरला होता सावत्रचा. तो सावत्र होता. मग त्याचं भाऊ बसवाना मूर्ती अप्पई मूर्ती मल्लू मूर्ती हे त्याचं भाऊ. त्याच्याशिवाय येरप्पा मूर्ती एकटाच होता तो. आणि दुसरा दुंडाप्पा मूर्ती शंकर मूर्ती आणि ह्यो शंकर मूर्ती येराप्पा मूर्ती दुंडाप मूर्ती हे तिघजण काय तिघ. मग सोलापुऱ्या तो एकटाच. पोरं येत होती त्याचे. येराप्पा म्हणताले तर पोरं येत होते. त्याच्याशिवाय सावकरचं 2 जणच. आणि बापाला धरलं तर 3 जण त्यांनी. दानाप्पा कोणकेरे त्यांच्या वडिलांचं नाव.
आणि कल्लाप्पा वीरप्पा. मग त्यांचा मामा म्हणजे कन्नडातनं मामा म्हणायला लागते मेवण्याला. रामू. हा रामू होता. रामूची पोरी 3, बाळू, कल्लाप्पा आणि बसवाणी. कल्लाप्पा आणि बसवाण्या. नरसिंगमा आणि सिद्धू त्याचा मुलगा काय की ना, नरसिंगमाचा मुलगा. बरोबर आहे सिद्धू. बरोबर आहे ना. बरं आता हे सगळं झालं, फक्त घटना त्यावेळी काय काय घडल्या ते सांग. मामांच्या बरोबर त्यावेळी घटना तिथं भडगावच्या क्षेत्रात काय काय झाल्या? मामा भडगावच्या क्षेत्रात येत होते त्यावेळी काय काय झालं ते सांगा. त्यावेळेला काय असं सगळी लोक जमत होती, चांगल्याने येत होती, लोक भिवून राहत होती. मामा आता तिथं बसल्या तर एवढ्या अंतरावर ही पंच कमिटी बसत नव्हती. भिवून लांब बसणार, हे जवळ बसत नव्हते. ह्या नंतर आम्हाला म्हणायची असं सगळे. आणि आम्ही 15 दिवसात एकदा दर्शन घ्यायला जाणार. आम्ही तिथं मामा पडले काय करणार. तुम्ही ह्यांच्यावर निंगापूरला जात होता, निंगापूरला ह्यांच्यावर जात होता. हे म्हणजे ह्याने निंगापूरला म्हणतात काय, समाधीनंतर ह्याने निंगापूरला गेलेत म्हणतात. मग तुम्ही समाधीनंतर सुद्धा निंगापूरला गेलता? समाधीनंतर पण गेलता? हो. मग समाधीच्या आधी तुम्ही 4 वर्ष मामांच्यावर भांडून आलता घराकडे म्हणताय ना कोणी? तुम्ही भांडून आलत खरं, बकऱ्या संघ पाठवायला हे दोघं भाऊ आणि पाठवायला आलतो. मग पाठवायला तिथे काय राहिला नाही रांडच्या आणि भंडाऱ्याची पुढी मागतोस काय म्हणून त्या वेळेला ते मला माहिती आहे ते डोका चिठ्ठी देतो भंडारा. ते झालं की मग तिथनं आला असा तुम्ही, मग परत यांच्यावर समाजाला आणि परत गेला असा लावून द्यायला, पाठवून द्यायला गेला असा. बर, पाठवून द्यायला आहेच की. बरं बरं बरं. मग त्यांची आमची घसटच झाली आणि ह्यांच्या संग चेष्टा करायला लागलं. त्याच्याशिवाय सगळी जमलेली चलून पुढे झालेली कधी नीची 2-3 पेनं लांब असायचे. आणि आजवाडला गेल्यानंतर अशी हे इथे झोपला. आणि मी म्हणालो कशाला आल्या त्याचं कन्या खायला आला असा काय काय करायला आला असा म्हटलं. कन्या खायला आला असायचं. जरा देवाची नोकरी सुद्धीन करा म्हटलं. हे किती चेष्टा करशील गबस की चेष्टा करा नाही म्हटलं. पायच्याला काय खायला आले बघा म्हटलं. काय केलंय? लांडगा बकरं खायला. लांडगा बकरं खायला त्यावेळेला. मग तुम्ही एवढे झोपून काय करायचं? 2-3 आमच्या डोसकी पुढेच. तुम्ही सगळे झोपलेलाच होतो. झोपलेलाच. कोण कोण होतं त्यावेळेला? ते 7-8 लोक होतो आम्ही सगळी. आणि जरा पुढे होता. तुम्ही पाराला होता त्यावेळेला? पारायला नाही झोपलेलं होता सगळं. खरं सगळी जेवढी आमची गट कसं म्हणजे काय आपलं ग्रुप इथे आपले 4-10 आहेत का नाही. इथं पुढे दुसरा ग्रुप, तिसरा ग्रुप. त्यावेळेला काय बकऱ्याला हे नव्हते काय वाघरं म्हणजे वाघरं म्हणजे मित्रांनो साईडनं जे बांधतात बकरी इकडे जाऊ नये म्हणून साईडनं एक जाळी बांधतात. ती जाळी त्यावेळेला नव्हतं खुल्लाच राहणार. आणि संपूर्ण सगळं प्रत्येक जाग्याला तिकडं कुत्रे बोकले होय न शिव म्हणत करत ही अशीच होत. शिव म्हणणारच खरं हे असलीच कुत्र आहे म्हणून आम्हाला माहिती नव्हतं. मग तिथं बकरी लांडगा खात होता बकरी. मग त्यावेळेला तुम्ही उठला बॅटरी सोडून पाठ लागला म्हणजे लांडगा खायच होता किंवा उठला. हे बघा लांडगा खायला काय करता असा तुम्ही. बर. मग त्यावेळेला उठता बघता म्हणजे कुत्र्याला पाठ लागला. ह्यो पळा लागला. ह्यो पुढं आम्ही माग खड्ड्यात जाऊन पडला की हो. बर. मोजावरनं उडी मारायची म्हणजे आम्ही पळणार लोक. दांडगं वड टाकलेलं म्हणजे नड मोठं टाकलेलं आणि बाजूला भीत बांधल्यासारखं. आणि ते गेरचे रानो सुनबरला रान ते सगळं सफाई आहे म्हणून पळणारच आहे म्हणून पळायचं. बॅटरी सोडलेलं कुत्री पडली. कुत्र्याच्या पाठोपाठ आम्ही पडला एकामेकावर आम्ही पडलो असं सुरुवात. आणि मागणं काय म्हणतात भडगाववाले यांनी औनवून तोरसो औनवून कोडली तोंड खाली तेव्हा का हे गावल्यानंतरच आम्ही गावायचं नाही मला काय करणार. टोनं घेऊन न झाल्यात कुऱ्हाडी घेऊन न झालेल्या शास्त्री खालोय म्हणून उठवत तिथे लांडगे. बरोबर आहे असलं सगळं. मग ते गाडीचं सांगा की गाडीचं ऐकायला पाहिजे. गाडी ते आता ऐका की सांगायचं ते इशे जेवणाचं तर निघलं का नाही. जेवणाच्या इशेने सगळं घेत जावं. सांगा की आता ते जेवणाचं
संपूर्ण सगळे ते पहिल्या ढोतला कोणती घेतला हे घेतला ठराव होईस तर का जेवण असायचं म्हणजे का औरनाळाखंड यायचं भडगावाखंड यायचं ह्यांच्याखंड यायचं जेवण येणार. हे सगळं येत होतं. मग ह्याने काय करत होतं अपविमातनं ह्याने भरपूर एक ते काहीतरी जेवण विसरतील सिगारेटचं पाकिट सरणार नाही त्याने. बरोबर आहे. बंद झालं. एक सफाईला एक आता चालू तुमचं असं बरं ते आता ना मग जेवणाचं कुठं कुठं आता इथं तुम्हाला मुतनाळापाशी एक पेनं जावलो की बेटीच्या बोटावर ते पेनं पहिलं जेवणाचं. तिथनं गेलं थेट कमतनूरला गेलं. कमतनूर असं गेलं तर पुढे त्याचं जेवणाचं जावलं तिथे ते वडाचं झाड वडाचं हे वडाचं शंकर झाड. पाटलांचं झाड शंकर पाटलांचं घरात मसूरगुपीच्या आजीला मसूर उभीच्या आधीला तिथं आणि कसं तिथं गाव आहे मी सुपारी घेणार आहे नाही तर तंबाखू घेणार आहे म्हणून तिथं बरं राहायचं नाही. बिराड ठेवायचं नाही नाही उचलायचं नाही असताना आणि ते तिथे ठेवायचं नाही नव्हा. तो काय करायला गेलता सुपारी आणायला गेलो तो तंबाखू नव्हता ते तंबाखू बी घे आणि तुझं सगळं तुझं बोजा दुसऱ्याला घ्यायचं आणि त्याला लावून जायचं गावाकडे परतणारच. कुठं हॉटेलला जायचं नाही काय नाही काय नाही. बर बट रोड धरला म्हणजे रोडनं जायचं म्हणजे इथनं संकेश्वरापासून निघाल्यापासून म्हणजे औरंगाबादनं निघाव किंवा भडगावातून निघाल्यापासून लिंगाप्रमाणे जायचं कुठल्याही हॉटेलात जायचं नाही. काय पाहिजे ते तंबूत जवळ आहे त्यात तेच खायचं बर म्हणजे मामाच्या समाजानंतर हाच नियम होता हेच नियम होता. आणि ते बी ह्यांच्याकडे जेवणाची बुट्टी आहे ते काय कण्या असतील भाकरी असतील पोळ्या असतील काही असेल काय असू दे हे मला भूक लागल्या म्हणून कोण प्रत्येक हात काढून घ्यायचं नाही. वाढल तवाच खायचं म्हणजे फक्त बकऱ्यातच खायचं आणि वाढल तवाच खायचं आणि कोण मालक जेवणाचा मालक देईल तवाच खायचं. जेवणाचा मालक कोण होता त्यावेळेला जेवणाचा मालक म्हणजे त्याच्या जागेवर करताना तेच आचार्यच की आचार्याचा संबंध नाही. जेवण जे करतात ते निवड करतात ते आचार्याचा संबंध त्या वेळेला नव्हतंच आम्हीच करणार सगळं. फक्त हे वाटप करत हे नाही यायचं. कुणाच्या भाकरी कधीच्या आहेत कुणाचं काय खिचायचे घ्यायचं सगळ्यासनी वाटायचं. अर्धा येऊन दे तुकडं येऊन दे सगळ्यासनी वाटायचं. बाकीचे कसं झालं भाकरी किकरी असली तर घोंगडं अतरायचं तुम्हाला त्याचा अरबाही जावलोय की आणि आता तो खांड राहायचं त्याची माणसं किती आहेत 5-6 जण आहेत ते गाप एकटा उचलून द्यायचा एकटा वाटप करायचं असं विचारलेलं आहे. बरोबर. मग तिथनं पुढे गेल्यावर तिथनं पुढं कसं तिथनं पुढं आता हे कमतनूर लवंडल्यावर ते आरमाई बिटला मग ते कमतनूरला रक्षेचं माल चुकलं कोटबागेला केलं. मग कोटबागेचं आरमावीला जायचं. आरमावीला आम्हाला जेवायला दिली की तिथे जायची. तो रामांना म्हणतेला भाऊबंद आणि त्याने पाहुणे आरभावे मित्रांनो हे मामांचं मूळ गाव. आता अक्कोळमध्ये मामांचा जन्म जर झाला असला तरी मामांचे जे पूर्वज होते म्हणजे पूर्वज हे सगळे आरभावे मधले आहेत आणि मूळ गाव मामांचा आरभावे आहे. त्या आरभावे मधली हे कथा सांगायला मामा बोला. मग आरभावीत मग ते पाहुणे बाजूला राहिलं बरोबर आहे आणि पाहुणं रस्त्याकडलं आहेत आणि ते भाऊबंद बाजूला राहिलं. रामांना म्हणताले ते भाऊबंद मामाचा आणि हे बाजूचे आहेत का नाही हे बंगलवाले ते पाहुणे मग त्याचं आडनाव काय बेनच मड्यार. बर पुढे मला ते म्हाताऱ्याचं बोलवून सांगितलं जेवण करायला लावून जेवणावर का नाही अंधारातच मग ते बेनच मड्यावर त्यांनी येऊन राहिलेला आहे म्हणून सांगितलं नाही. मग पुढं मग तिथनं गेल्यावर तिथनं संगणगिरीतनं संगणगिरीला का चल नाही पुढं त्यांच्या पाहुण्याच्या शेतात फुलगडीला मास्टर शेतात मग ते आता नवीन जे तळ करून जायचं होतं का नाही वडा लवंडल्यावर फुल लवंडल्यावर लगटच ते नवं म्हटलं मी. फुलगडीसनं पुढे यादवाडीलाच ते लांडग्याचं दाखवलेलं आहे. लांडग्याचं यादवाडला दाखवलं काय बर. आणि मग ते गाडीचं कुठं झालं ते फुलगडीच्या
लागूनच लागूनच हा मुसगुप्पी म्हणा मचगोपीला हा बर काय? काय काय तिकडी झालं? मुसगुप्पी तिकडी होय. हां. ती गाडी लावून दिली मग तेच हो तिकडीलाच की चढावला मग काय काय झालं होतं सांगा की आपण हा? काय काय झालं? ते मी खांड घेऊन चालला तो बर आणि दाट बकऱ्यात ते गाडी पळवताना आल्या म्हशी झोपलेल्या ऊन एक मग लागलेलं. नदी अटक रस्ता हा हा इकडे गाडी इकडे बकरी म्हणजे बकरी गाडी मुठी गेली की एकाच्या पायावर घातला तो बर मग त्या- तो भडगावचा काय केला चन्नू हा. त्याच्या आईला बकरीला घातला म्हटलं तो असं गाडी मोक धरला काय पलटीत गेला की त्यानं केला का तुम्ही केला हे आम्ही नाही त्यानं केला शेणी भांडायला लागतं कुस्ती फक्त कुस्ती खेळणार तेवढंच आम्ही हा, आम्ही त्यासले काय करणार नाही बर मग त्यांनी महाराय उठल्याने हा मग ओळखीचं लोक होतं हा मी त्यांना हाक मारलो हा हाक मारल्या पेटाला पडाच चालू केली भडगावचा चन्नू एका हातात धरून गाडी उचलून टाकला गाडी हा. म्हणजे कसली छकडा गाडी होते काय लाकडी गाडी मोठी मोठी गाडी गाडी लाकडी गाडी एवढं उचललं काय टाकतं कडबा भरलेलं होतं हो जरा धक्का लागल्या पेटाला गाडी रिकामे पण नव्हे कडब्याची गाडी हा आणि पुढे रेडको होती रडको होती आणि दोन रडको होते का एक होते हे दोन होती हो त्याच्याशिवाय कसं ते मी त्याला ते असं करायचं नाही तू असं मी सांगत चाललोय ಏನು ನೀವೇನು ಹೇಳ್ತಿ ಖರೆ ಏನೋ भरी ಹಿಂಗೆ ಮೈ ಮೇಲೆ ಬರತ್ತಾರ ಮತ್ತೆ ಏನು ಹಂಗ ನಾ गप बडकोली त्यो मला म्हणतोय हा, हा. ते अंगावर आलाय हो ते रेडको हातात धरून ते अंगावर आलाय हे बकरी आहेत आम्ही बकरी लावडाला खरं ते ऐक ना हा. अंगावर आलाय म्हटलं पण हे परतलं काय असं गाडी ढकलून दिलं. मग तो गाडीवान त्या गाडीत बसलेला नाही खालीच होता पुढं पावर टेकत होतं बडी होते हा, मग गाडीवानला काय लागलं वगैरे काय नाही कुणाला बी काय लागलं नाही मग बक हे आमच्या बकरीला एक रेडको वगैरे रेडको पडलं नाही पलटी होते पलटी फक्त गाडी थोडी पलटी झाली गाडी पडते हा 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 रेडको वगैरे तसंच राहिलं मग तुम्ही म्हणजे बकऱ्यावर ते गेलं म्हणून तुम्ही गाडी हा सगळे पलटी केलं आता हे तुम्ही त्याला मारला अशी कधी घटना झाल्या काय तुमच्या गड्याला कोणी मारलंय म्हणजे बकऱ्यातल्या गड्याला कोणी मारलं गड्याला असं ढकलत यायला लागला तो हा गाडीवान गाडीवर ढकलत त्याला हा. बर मग बकऱ्यावर घालायलास मला बी ढकलायलास म्हणताना तो पलटी केला हा हा मला सांगा आणखीन कधी असं काय घटना झाल्या काय म्हणजे गड्याला कोणी मारलंय गड्याला वगैरे मारलंय दुनापमा ज्यावेळेस तर तुम्ही यादवाडला गेला होता तो पाटील एक आलता माहिती आहे काय पाटील एक आलता माहिती आहे का यादवाडमध्ये तो पाटील घोंगडं चोरून नेलता तसं गड्याला तुमच्या बकऱ्यातल्या गड्याला कुठल्या शेतमालकानं मारलंय बकरी चालले ऑटोबाईक गाडीत खरे कल्ले वगैरे खरेच झाला ते आणि त्याच्याशिवाय कसं आहे ते गड्यासनी मारलं करलं ते सबलाट मारलं जाताना कोण नाही जाताना नाही सबलाट तिथे जाग्यावर गेल्यावर शेतनी मारलं जागेवर म्हणजे निंगापूरला गेलं निघापूरला ते म्हणजे बुधनीच्याच आहे का नाही सावकारचं हा हा आणि तिकडे संपूर्ण झाडी होती की शिरलं हे राम मोर्याला तर मारलं तर असं हात सुजलं तर पाया पडतो तो झाडं लावलेले त्यात का सोडला रामोमोराला मारलं हा हे संभाचा वडिलाला हा तेच की हं. तसंच मेचक्याचं मी तसंच केलं हा त्या संभाला आणि ह्यो संभाबऱ्याच्या बाबाला आणि ह्यो पवार आप्पा पवार हा त्यासनी काय केलं तंबाखूच घातलं इथे का घातल्याचा म्हणून मार दिल्याचं हात सगळं सुजलं मी चारी बाजूला तुर मी एकटा खांडाकडे हा आणि त्यांनी त्या बाईनं मारी तू का आला नाही ते आला असतात तर एकट्याचा तरी मोठा पाडला असता म्हणतात मी खांड तुरीत सोडून जाऊ एकटा एकटा कसं जाणार आणि अंतरवर हो असलं मग एक महिना दीड महिना बरीच मग आता हे बाबांवर घरानं हे बाबांना आता आम्ही ज्या घरात आहे आपण आप्पा बाबांनावर महादेव बाबांनावर बलवंत धनगर ह्या घराण्यानं म्हणजे बकऱ्यांची सेवा लय केली आहे तुम्ही सांगितलं लय केलं म्हणजे बकऱ्या घरी अगदी जनावरांसारखं राबल्यात बकऱ्या राबलं आता तुम्ही सांगितलं असा एक घटना कुठली एक ते गाडीची घटना सांगितलं असा एक लांडग्याची घटना सांगितलं असा मला एवढंच पाहिजे ह्याने कसं राबल्यात ते सांगा थोडक्यात एवढं तुम्ही देवाबरोबर राबल्यासा काय महादेवांना एवढं राबल्यासा सगळं म्हणजे आप्पा बाबांनावर तुम्ही म्हणा किंवा सगळ्यांनी यांच्या वडिलांनी राबल्यात तुमचं आता घरातलं कसं आहे चांगलं झालंय का देवाबरोबर एवढं राबल्यावर तुमचं चांगलं झालंय का चांगलं झालंय की आमचं कसं चांगलं झालंय काय चांगलं झालंय सांगा आता काय राबत नाही काय नाही देवानं दिलेली अर्धा भाकरी खायत होता हो. आता एक भाकरी खायला हो देवानं दिलेली अर्धी भाकरी खात होता हा देवाकडे जात होतो तेव्हा अर्धी खात होता हा आता एक भाकरी खायला हो. बर
म्हणजे देवानं अर्धा दिलं, हां अर्धा पूर्वीचं होतं आमचं. आज पूर्वीचं होतं. हां म्हणजे आता देवानं चांगलं केलं यात. हा एवढं आता काही कमी नाही सर. कमी नाही. यांना पण ठेवायचं. त्यावेळेला म्हणजे उसनं पैसे घेत होता ते उसनं सकट 2 वर्षात माझं देवाकडे चाललो का नाही ते उसनं घ्यायचं सकट बंद झालं. अजून जायचं 1 महिना असला म्हणजे माझ्या हातात तयार पैसे राहिले. तुमच्या वडिलांनी एवढं राबले, तुमच्या वडिलांनी राबले, तुमचं आता मागे कसं म्हणजे अप्पया धनगर यांनी, अप्पया बबनवर यांनी सर राबलेत. तुमचं आता तुम्ही त्यांचे चिरंजीव आणि मित्रांनो हे मुलगे आहेत त्यांचे अप्पया बबनवर यांचे चिरंजीव. तर तुम्ही सांगा तुमचं आता कसं आहे? सगळं चांगलं आहे बघा. हं. सगळे व्यवस्थित आहे. वडिलांनी तुम्हाला काय आठवणी सांगितल्या मामांच्या विषयी? काय तुम्ही वडिलांच्याकडनं काय ऐकलं तुम्ही मामांच्या विषयी? त्यांनी सगळ्याच लोक घेऊन जात होते हो. सगळ्याच बोलवून सांगितली, गुणकरी सावकार सांगितली की सगळेजण जाणार. बाबा सगळ्याच बोलवणार आणि सगळे कार्तिकला जायला सगळ्याच बोलवणार. जात होता 8 दिवस जात होता. पेरणी झालं की नाही घराला तर जाणार. जाऊन येऊन पेरला. भेटत बैल झोपू देत नव्हतं. नाव यार इकडे पेरणी येऊन म्हणजे तुम्ही मामाची सेवा करायला जायचं असलं तर काही काम सोडून जायचं होतं. बर बर. यांना भेटत मग मामासाठी तुम्ही सगळं सोडून त्यांची सेवा केला. तुमची पोरं बाळ ढोरं सुखी आहेत. जमीन म्हणा सगळी व्यवस्थित दिलाय का काय केला हे आम्हाला सगळी व्यवस्थित. हा मग हेच आम्हाला विचारायचं. मला आणि हे सांगा तुमच्या वडिलांनी तुम्हाला काय मामाच्या विषयीचं घटना घडली किंवा काय असं सांगायला? काय सांगायचं त्याच्यावर ते लई हे लक्ष द्यायचं नाही. तेवढं काम करायचं, तेवढंच करायचं. काय कुणाचं जास्ती बोलायचं नाही एवढं सांगत होता मला. आता तुम्ही बकऱ्यांची सेवा, आता सध्या बकऱ्यांची सेवा आणि आजमापूरची सेवा कशी करताय आता? आम्ही बकऱ्यांची सेवा, बकरा आली की जातो तिथं जाऊन ते वाढायला लागतो, वाढायला खीर करायचं झालं खीर करतो. बरं. तिथं आदमापूर जत्रेला ते जेवण करायला जातो. जेवण करत रात्रपर्यंत. माझ्यावर तुम्ही कसं करताय आता? तुमची सेवा कशी सुरू आहे मामांची? आता शिव काय जत्रेला जातात त्यावेळेला खीर करायला. हां आणि तुम्ही इथं पूर्वीपासून आप्पांचं मंदिर सुद्धा तुम्ही बांधल्यावर आता ती पण सेवा तुमच्याकडनं व्हायला. देव कसं काय इथं आप्पा इथं कसं काय ते सांगा की ते काय सांगितलं नाही. त्यांचं आजोबा आणले ते तुमचे आजोबा. बर कसं काय? आजोबा आणले ते भाऊबांध करत होते आणि आम्ही काही तिकडे लक्ष नव्हतो. बर बर. मग ते भाऊबांध सगळं वाटोळ झालं. ते देवपूजा होईना. मग 8 दिवस बघितलं, 15 दिवस बघितलं, तोंडावर कोण पाणी घालवा. मग म्हणाले तू तर घाल म्हणाले बायका. मग मी सुरू केलं तर चालू झालंय की त्याच्यावर पडले. आता म्हणजे आता मंदिर वगैरे बांधून सगळं तयार व्हायला लागलं. 1 वर्षात सगळं संपलं. आता हे बांधकाम पुढचं चालू आहे. मग तुम्ही एक शेवट ह्या घराण्याबद्दल काय सांगा? तुम्ही शेवट ह्या घराण्यात कसं राबल्यात ते सांगा आणि बंद करूया. ते राबल्यात म्हणजे रात्र माहिती नाही. तिथे गेल्यावर दिवस माहिती नाही. इकडे दुट्टी करायची. हे रात्रभर मी पाणी आणलोय, निजर भांडी घातलोय, घोड्यातनी कडवा आणायला लांब जाऊन आणला आहे. सगळं हे थांबलंय नाही. दिसत्याला काम करायचं एवढंच. कडवा आणून कडवा टाकलं, कवडून जळ नसलं तर वाळलं झाड कुठं असेल ते रात्री जाऊन तोडून आणलं. हा जळान नसलं तर, जाण नसलं तर, शेतकरी दिला नसला तर यादवाडला तेच. आता तुम्हाला माझा तुम्ही सांगा त्यावेळेचा काळ आणि आत्ताचा काळ काय फरक आहे? आता चांगलंच आहे किंवा आता त्यावेळेला मला म्हणायचं काय त्यावेळेला खायला प्यायला मिळत नव्हतं. त्यावेळेला मिळत नव्हतं. हां तर खायला काय म्हणजे घरात काय काय खात होता घरात तुम्ही? घरात काय हे कोंडाची भाकरी, कोंड्याची भाकरी, कोंडा आणि हे उडीदाचे फल्ले, कोंड्याची भाकरी खात होता तुम्ही? कोंडा म्हणजे काय मित्रांनो? जे भाताची कोंडा आहे. भाताचा कोंडा चाळायचा आणि बुकना वडल्याला 1 मापटभर जोंधळ्यात शेरभर कोंडा करायचा आणि घरंडीला जायचं दळायला, नाहीतर घरात दळायचं. 1 मापटभर जोंधळ्यात शेरभर कोंडा घालून ते दळायचं. तर ज्वारी पीक उगवत नव्हतं, पीक मिळत नाहीच. मग उगवत नव्हतं काय पैसे नव्हते म्हणून मिळत नव्हतं? पैसे बी नव्हते आणि पाऊस लई. सगळं पाणी, ही जमीन तरी सगळी पाणी लागलेली. पाणी लागलेलं बघ. हे तर काय पिकत होतं, काय दिसत नव्हता. आताच आम्ही तिथे 1-1 पोता होता तो, आता आमचं 50-50 पोते ह्याच जमिनीचं आम्हाला. म्हणजे ह्या जमिनीत तुमचे 1 पोतं व्हायचं. 1च पोत आहे. आता 50 पोते होते. आता 50-60 पोते होत्या. कशामुळे? पाऊस कमी आला. पाऊस कमी, पाणी आहे आता. पाऊस पाणी पाऊस
पाऊस लागत नव्हता आणि पाऊस पडत होता आणि पाऊस नव्हता आणि पाऊस गेल्यावर तुम्हाला पाऊस कमी आहे म्हणताना पडायला आपल्यातला काय भाग नाही आहे का तर 2 लिटर मस्त दूध देणारी त्याला चारा पिंडी व्यवस्थित घालायला लागल्यावर ती 3 लिटर दूध द्यायला लागली. तेव्हा एक म्हस बाळगायचं कठीण होतं आणि हा एक म्हस बाळगायचं एक म्हस बाळगायला एवढी जमीन पडून आणि कुरडून नेऊन घालायचे त्या म्हशीला. त्यावेळेस ते आत्ता कसं गाजर गवत आलंय हत्ती गवत आलंय त्यावेळेस असली गवत काय नाही ऊस होत नव्हती काही ऊस काही नाही मग मग जनावर चालायचं काय. आता मी सांगतो ऐका हे कसं आहे आता घागरभर दूध देतेली गाय आहे घागरभर दूध देतेली गाय आहे का नाही तर तिला तिच्या कासाला तांबव आहे त्या तांबवाला काय आवडत असेल ते आता वेगवेगळं सांगितलं तुम्ही दूध खायचं तसं होतं सगळं अगोदर. खरंच होत तसं हे खरं का खोटं खरं तसं होतं हे आता 7-8 घर ढोरं बांधले त्यांनी एक म्हशी बाळगायचं कठीण होतं त्यावेळेला म्हणजे म्हशी बाळगायचं कठीण होतं खायचं प्यायचं कठीण होतं आणि सगळे कोंड्याची भाकरी तुम्ही खाल्ला आणि भात मिळत होता का नाही भात खायला नाही भात सणावार मिळत होता ते काही विचारता थोडा सांगतो ऐकून घ्या. ह्या अन्नाचं सोडून जायचं ह्या धरायचं आणि अपमानाला धरायचं. शेंचं डोकं का वाकड झालं ते तुम्हाला कल्पना आहे. अहो पळत्याला गाडीत ती बाजूला जातील म्हणायचे या गाडीच्या पुढे यांनी पळायला एवढी ढोरं पळवायचे रेस असेल तिथं. ह्यांनी कार्तिकला ह्यांनी ह्याला जाणार हे असलं यांचं कार्यक्रम बैल पुरमाची चारायचं माझी मागं पडलं त्याला नेऊन एकटोच आहे शुक्रवारी असे पळवून 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 घोड्या बैलाचं नाचलंय ते बघा आता कसं आले त्यात बघा काय गेलं काय करायचं आता. त्या दुनाप आम्हाला परवा पण समजलं जयराम पाटलांना गोंदुकुपीच्या मामांनी बैल दिलते त्यांना. त्यावेळेला बैलाचं महत्व लय होतं आणि त्या काळात तुम्ही बैलांचे शर्त्यावर करत होता काय. सगळ्यांचं महत्व होतं का नाही सगळीकडे बैल लई होती महत्व नव्हतं असं नाही नुसता रेस तेवढं. अहो शिस्त शुक्रवारी बाजारला गेली तर हे दुंडग्यापर्यंत लोक बघायला उभारणार एवढं कुणाची गाडी पुढे त्या होळेवरला म्हटलं तर सगळी जत्राच मग बरोबर कवा गाडी आली कुणाची कुठं पडल्या काही. बरोबर मला आता जुनापा खरोखर तुम्ही सांगितलं की त्यावेळचा काळ आणि आत्ताचा काळ म्हणजे फार वेगळं फरक आहे. आता तुम्हाला खायला त्यावेळेला तुम्ही सांगितलं काय एका शेतामध्ये एकच पोत आता 50 पोती त्याच शेतामध्ये 50 तेवढंच. मग हे सगळं आता सगळं चांगलं झालंय आणि आम्ही निंगापूरला जातोय. दुंडाप्मा आणि मी निंगापूरला गेलो होतो आता सध्या तर निंगापूरला जाताना बघितलं मामा ज्या ठिकाणावरून गेल्यात त्या ठिकाणाला सगळं ऊस झालं होता बरोबर हे पण होते बरोबर सगळं ऊस पहिलं ऊस नव्हतं ऊस नव्हतं सडकाच्या पिपरीला पान हिरवं नव्हतं. काय होतं त्या वेळेला बाबळी झाडं होती आणि आता कसं रस्त्याच्या बुडी उतरायला जागा नाही सगळं ऊस झालंय. का झालंय की तो भाग सगळं संपूर्ण सगळं ह्या बकऱ्यावर अगदी हंबलपणाने राबल्यात म्हणतात. मग मी काय म्हणतोय माझा म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे कॅमेरा बंद व्हायच्या आधी मी सांगण्याचा उद्देश हाच आहे. पहिला एकच पोतं मिळत होतं आता 50 पोते मिळतात. आणि आम्ही निंगापूरला मित्रांनो गेलो होतो त्यावेळेला म्हणजे बघितलं त्यावेळेस ज्या ठिकाणी बाभळीची झाडं होती आणि बोराट्याची झाडं म्हणजे अगदी असं बंजर जमीन तसल्या जमिनीत आता ऊस मोठा ऊस दिसायला दोन्हीकडे रसायन दुतर्फा ऊस आहेत. आणि हे सगळं कुणामुळे आणि कशामुळे झालंय की साक्षात जगाचा मालक ब्रह्मांड नायक श्री बाळूमामा आमच्या भागात या पाय लावलेत आणि ते ज्या ठिकाणी फिरलेत ज्या ठिकाणी त्यांची वस्ती झाली ज्या ठिकाणी त्यांचा वास झालाय ते ठिकाण सगळं अगदी सुजलाम सुफलाम झालंय. आणि म्हणूनच आता एक पोतं ज्या शेतातून मिळत होतं त्या ठिकाणी 50 पोती मिळतात म्हणजे हे काय कमी गोष्ट नाही. आता ह्याला एक वेगळं कारण पण असू शकतं की त्यावेळेला पाणी कमी होतं आता पाऊस जास्त होता आता पाऊस कमी आहे. हे कारण जरी आपण म्हणजे भौतिक कारणं जरी आपण जर मानली तर दुसरं एक कारण एक असू शकतं असं मानायलाच पाहिजे आपण की मामा ह्या भागात फिरून गेलेत म्हणूनच आम्ही आमच्या ह्या सगळ्यांच्या आयुष्यात
म्हणजे दोंडाप्पा आमच्यावर आहेत, आप्पाई बाबांवर यांचे चिरंजीव तमाना बाबांवर आहेत. आणि मित्रांनो, आपल्याला कन्नड मुलाखत घेण्यासाठी अंकली संकेश्वरजवळ जे अंकली गाव आहे तिथून श्रीकांत घस्ती सर आलेत. ह्या सगळ्यांचं मी आभार मानतो, कारण का मामांच्यासाठी वेळ काढणं फार महत्त्वाचं आहे. मामांच्या कामासाठी वेळ काढणं फार महत्त्वाचं आहे. आणि ही माणसं अशी आहेत, ही सगळीच माणसं आता माझ्यावर जी माणसं आहेत ती अशी आहेत की मामांच्यासाठी येत आहे का असं विचारल्यानंतर कधीच त्यांच्या तोंडातून नाही हा शब्द येत नाही. इथला प्रत्येक माणूस, म्हणजे मी प्रत्येकाला कधी ना कधीतरी बोलवलेलं आहे. आणि प्रत्येक वेळेला मी ज्यावेळी बोलवीन त्यावेळी ते अगदी मामांच्याच कामासाठी अगदी एका पायावर तयार असतात. खरंच यांचं आभार मानूया आपण. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असला तर हा व्हिडिओ, तुमचं काय काम आहे, आता आम्ही हे काम आमचं संपवलं, पण तुमचं काय काम आहे की तुम्ही हा व्हिडिओ सगळ्यांच्यापर्यंत पोचवायचा आहे, जेणेकरून मामांची माहिती आणि आम्ही जे आता ही माहिती या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून सगळीकडे पसरवत आहोत ते सगळ्यांच्यापर्यंत पोचेल. तुम्ही ते व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओ जर आवडला खाली लाईकचं बटन आहे ते लाईक बटन दाबा, सबस्क्राईब बटन दाबा. ही सांगण्याची वेळ काय येते, कारण आम्हाला यातनं काय लाईक सबस्क्रायबर आम्हाला सबस्क्रायबर वाढवायचे नाहीत किंवा काहीच नाही. फक्त आम्हाला एवढंच पाहिजे की मामांची माहिती तुम्ही लाईक केल्यामुळं, तुम्ही जास्त वेळ व्हिडिओ बघितल्यामुळं आणि तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळं आणि तुम्ही ते व्हिडिओ सगळीकडे तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर किंवा फेसबुकवर पाठवल्यामुळं ते व्हिडिओ मामांचे सगळ्यांच्यावरून पोचवण्यासाठी मदत मिळेल. आणि खरोखर ही मामांची कीर्ती, हे मामांचं सगळं जे काय चालू आहे आमचं कार्य, त्या कार्याला अगदी थोडासा तरी तुमचा हातभार लागेल. म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ सगळ्यांच्यापर्यंत पाठवायला विसरू नका. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद म्हणतो मी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जय बाबा. बाबांच्या नावानं चाल.